ची बातमी बघूया। शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने आलेत। मुंब्र्यामध्ये प्रचार सुरू असताना गोंधळ झालाय। काल रात्रीची ही घटना आहे। नजीब मुल्ला हे अजित पवार गटाचे उमेदवार असून त्यांचा प्रचार सुरू असताना प्रचाराची गाडी रोखून धरली गेली। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी रोखून धरली आणि नजीब मुल्ला यांच्या प्रचाराची ही गाडी होती। शरद पवार गटानं गोंधळ घालत पोस्टर फाडल्याचा आरोप देखील अजित पवार गटानं केलाय। मुंब्र्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत। अजित, आत्ताची परिस्थिती काय आणि काय घडलं होतं काल? मुंब्रा आता पूर्णपणे शांत आहे आणि पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त जो आहे तो मुंब्र्यामध्ये अधिकचा वाढवलेला आहे। मुंब्र्यात निवडणुका आल्या की त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांमध्ये भेटतात। हा मुंब्र्याचा इतिहास आहे आणि यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेतली होती। काल आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर मुंब्रा परिसरामध्ये अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते जे आहेत ते नजीब मुल्ला हे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करत होते। यावेळेस बाजूला जाणाऱ्या शरद पवार गटाचे जिथे जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार करणारी जी रॅली आहे ती जात होती। दोन्ही रॅली आमने सामने आल्या आणि त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू केल्या। या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांची जो प्रचाराची गाडी आहे त्या गाडीचा झेंडा आणि पोस्टर फाडल्याचा आरोप जो आहे तो नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। त्या दृष्टीनं पोलिसांमध्ये तक्रार करायला देखील ही मंडळी गेलेली आहेत। पोलीस पुढे अधिक तपास करत आहेत। अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।